हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सोशल सायन्स ग्रेड 3चा पार्ट 1मधील चॅप्टर नंबर 4 रोटेशन अँड रिव्होल्यूशन हा पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करू. एक्झिस्ट झोनने. हे रीना, व्हॉट इफ इट ऑलवेज डे टाईम. तो त्या मुलीला म्हणतोय की रीना, जर दिवस हा दिवसच राहिला असता तर. हाऊ गुड दॅट वुड बी. वी कुड प्ले द होल डे अँड हॅव फन. आपण किती चांगलं झालं असतं म्हणते ती. आपण पूर्ण दिवस आहे ना खेळत असतो आणि फन करत असतो, मजा करत असतो. व्हॉट इफ वी हॅड टू स्टे ॲट स्कूल फॉर अ लॉंग टाईम कंटिन्युअसली. आवर पेरेंट्स वूड हॅव आवर अँड आवर्स ऑफ वर्क टू डू. वेन वूड वी स्लीप. आणि मग तो त्या मुलीला विचारतो की अगं, मग हे आपण कंटिन्युअसली लॉंग टाईमपर्यंत स्कूलमध्येच असणार आणि प्लस आपले पेरेंट जे आहेत ते तासनतास काय करत राहणार, काम करत राहणार. आणि मग आपण झोपणार कधी. ओ, आय नेवर थॉट ऑफ दॅट. आय थिंक दॅट वूड बी क्रेझी. वी वूड नेवर गेट एनी रेस्ट. अरे, मी ह्याचा विचारच केला नव्हता आणि हे खूप क्रेझी झालं असतं. आपण कधीच आहे ना आपल्याला कधीच रेस्ट मिळाली नसती. येस, इट्स सो इम्पॉर्टंट फॉर अस टू हॅव द नाईट. हो, त्यामुळेच आपल्याला रात्र ही खूप इम्पॉर्टंट आहे. वेन वी कॅन स्लीप अँड रेस्ट. जेव्हा आपण झोपतो आणि आराम करतो. प्लांट अँड ॲनिमल नीड रेस्ट टू. आणि आपल्यासारखंच प्लांट आणि ॲनिमल्सला सुद्धा काय आरामाची गरज आहे. अँड व्हॉट अबाउट द स्टार्स. आय लव्ह लुकिंग ॲट देम बिफोर गेटिंग इन टू बेड. आणि ती त्या मुलाला म्हणते की तुला स्टारबद्दल काय वाटतं. मला ते म्हणजे मी जेव्हा झोपायचा टायमिंग असतो त्या टायमाला ते मला पाहायला खूप आवडतं. द नाईट इज स्पेशल. वेन इट इज नाईट, इट इज द अर्थ's वे ऑफ टेलिंग अस टू टेक अ ब्रेक अँड गेट सम स्लीप. आणि ही नाईट असते, ही जी नाईट आहे ही खूप स्पेशल आहे. ते नाईट जेव्हा नाईट असते तेव्हा अर्थ आहे ना काय सांगते की थोडा ब्रेक घ्या आणि तुम्ही झोपून जा. सम टेक रेस्ट. एक्झॅक्टली. थँक टू द अर्थ्स रोटेशन वी हॅव डे अँड नाईट. आणि खरंच मी धन्यवाद करते की अर्थ ही काय रोटेशन करते. का तर ती रोटेशन केल्यामुळे काय आपल्याला डे आणि नाईट भेटतोय. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. लेट अस एक्सप्लोर रोटेशन अँड रिव्होल्यूशन. रोटेशन अँड रिव्होल्यूशन कशाला म्हणायचं ते आपण पाहणार आहोत. मून फेजेस ऑफ द मून आणि मूनचे जे फेजेस आहेत जे त्याचे साईज चेंज होतात ते पाहणार आहोत. वी हॅव लर्न दॅट द सोलर सिस्टीम कंप्राइज द सन अँड 8 प्लॅनेट्स. आपण गेल्या लेसनमध्ये सोलर सिस्टीम आणि त्याच्यातले 8 प्लॅनेट्सबद्दल आणि सनबद्दल माहिती घेतली. सम ऑफ दिस प्लॅनेट हॅव मून्स दॅट ऑर्बिट अराउंड देम. आणि ह्याच्यातले जे काही हे प्लॅनेट आहेत 8 प्लॅनेट त्याच्यातल्या काही प्लॅनेटकडे जे मून आहे तो मून कसा ऑर्बिट करत त्यांच्या भोवती फिरतो. लेट अस एक्सप्लोर अबाउट द सन, द प्लॅनेट अँड देअर मूवमेंट. चला तर मग ह्या सन आणि ना ते जे प्लॅनेट आहेत 8 प्लॅनेट आहेत आणि त्यांचे मूवमेंट आहेत ते आपण पाहूया. रोटेशन अँड रिव्होल्यूशन. थिंक ऑफ द गेम ऑफ स्पिन tops. While playing with a top, you must have noticed that the top spins and also move around on the floor. तुम्ही विचार करा एक फिरणारा टॉपबद्दल. ती जी गेम असते टॉप आणि हे टॉपची म्हणजे भोवऱ्याची, तो विचार करा. त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस टॉप फिरवतो त्यावेळेस तुम्ही काय नोटीस करता की भोवरा स्वतःभोवतीही फिरतो आणि तो बाकीच्या अराउंड आहे ना काय फ्लोअरवर पण तो फिरत राहतो. द सन इज लाईक द सेंटर ऑफ द गेम अँड द प्लॅनेट्स आर द डिफरंट स्पिन टॉप. आणि सन हा काय तर त्या गेममधला सेंटर आहे आणि जो टॉप आहे तो प्लॅनेट समजून तो काय करतोय स्पिन करतोय. ईच प्लॅनेट स्पिन्स ऑन इट्स ओन. आणि प्रत्येक प्लॅनेट हे स्वतःभोवती
फिरत राहतात जस्ट लाईक अ टॉप, जसं की टॉप फिरतो. बट इनस्टेड ऑफ स्पिन ऑन द फ्लोर द प्लॅनेट स्पिन इन स्पेस ॲज दे मूव अराउंड द सन. पण जसा टॉप फ्लोअरवरती स्पिन करत असतो तसं प्लॅनेट कुठे स्पिन करतात ते तर स्पेसमध्ये. आणि ते कोणाभोवती स्पिन करत करत फिरतात ते तर सनभोवती. द डिफरन्स बिटवीन अ टॉप अँड द प्लॅनेट इज दॅट द टॉप डज नॉट हॅव अ पाथ बट द प्लॅनेट स्पिन अँड मूव ऑन अ फिक्स पाथ कॉल्ड अँड ऑर्बिट. पण टॉप आणि प्लॅनेटमध्ये काय फरक आहे का तर आहे ना, टॉपला फिक्स पाथ नाही, फिक्स म्हणजे लाईन नाही की ज्याच्यात तो फिरणार आहे. पण प्लॅनेटला तसं नाही आहे. प्लॅनेट स्वतःभोवती फिरत फिरत तो एका फिक्स पाथमध्ये फिरत असतो. फिक्स आहे ना, लाईन्समध्ये तो फिरत असतो, म्हणून त्याला काय म्हणलं जातं तर ऑर्बिट. रोटेशन. इच प्लॅनेट स्पिन्स लाईक अ टॉप ऑन इट्स ॲक्सिस. आणि प्रत्येक प्लॅनेट हे त्याच्या काय एका स्पिनमध्ये फिरत असतो, त्याला काय म्हणलं जातं तर ॲक्सिस. ॲन ॲक्सिस इज ॲन इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ अ प्लॅनेट. आणि ही जे ॲक्सिस आहे, लाईन आहे ही इमॅजिनरी, ती कशी आहे तर आहे ना, दोन प्लॅनेटच्या बरोबर सेंटरमधून गेलेली आहे, पास झालेली आहे. द टू एंड ऑफ द ॲक्सिस आर कॉल्ड द पोल्स. आणि ह्या दोन आहे ना, जे एंड आहेत त्या पासिंग लाईनचे, त्याला काय म्हणलं जातं तर पोल म्हणलं जातं त्या ॲक्सिसला. देर आर टू पोल, द नॉर्थ पोल अँड द साऊथ पोल. त्या दोन पोलची नावं काय तर एकाला नॉर्थ पोल आणि एकाला साऊथ पोल म्हणलं जातं. द ॲक्सिस ऑफ द अर्थ इज टिल्टेड ॲट ॲन अँगल. आणि ही जी ॲक्सेस आहे, ही अर्थ आहे, त्याच्या ॲक्सेसमध्ये काय करते ती त्या टिल्टेड अँड अँगलने फिरत आहे. द स्पिन मूवमेंट ऑफ द प्लॅनेट ऑन इट्स ॲक्सिस इज कॉल्ड रोटेशन. आणि ही जी मूवमेंट आहे तिच्या भोवती ती प्लॅनेट फिरत आहे तिच्या त्या ॲक्सिसमध्ये, त्याला काय म्हणलं जातं तर रोटेशन. द अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. आणि आपली अर्थ ही कशी फिरते तर वेस्ट टू ईस्ट, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे आपली अर्थ फिरत आहे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. द सन इज इन अ फिक्स पोझिशन इन द सोलर सिस्टीम. सनचे आहे ना, बाकीचे प्लॅनेट जसे रोटेशन करतात ते तसं सन करतोय का नाही, तर सन काय एक फिक्स पोझिशनमध्ये सोलर सिस्टीममध्ये आहे. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन अँड ऑल्सो रोटेट ऑन इट्स ॲक्सिस. जे अर्थ आहे ती आहे ना, त्या सनभोवती काय करते आहे परिभ्रमण म्हणजे रिव्होल्यूशन करते आहे, आणि प्लस ती स्वतःभोवती सुद्धा काय करते रोटेशन करते तिच्या ॲक्सिसमध्ये. द रोटेशन ऑफ द अर्थ कॉज डे अँड नाईट. आणि अर्थ स्वतःभोवती जे फिरत आहे रोटेशन करत आहे त्यालाच आहे ना डे आणि नाईट आहे ना त्याच्यामुळे घडते. लेट अस अंडरस्टँड दिस प्रोसेस ऑफ डे अँड नाईट विथ द हेल्प ऑफ ॲन ॲक्टिव्हिटी. चला तर मग आहे ना, खाली एक ॲक्टिव्हिटी करून पाहूया की ज्याने डे आणि नाईट हा कसा प्रोसेस होतात ते पाहूया. टेक अ टॉर्च अँड अ बॉल. एक आहे ना टॉर्च आणि एक बॉल घ्या. नाव स्लोली रोटेट द बॉल इन फ्रंट ऑफ द टॉर्च फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. आणि काय करा की एका हातात जो बॉल घेतला आणि एका हातात टॉर्च घेऊन आहे ना, तो वेस्ट टू ईस्ट असा काय करा फिरवा. जस्ट लाईक द अर्थ रोटेट्स ऑन इट्स ॲक्सिस. आणि जसं की अर्थ आहे ना ते रोटेशन करते आहे तिच्या ॲक्सिसमध्ये. वी सी दॅट द पोर्शन ऑफ द बॉल फेसिंग द टॉर्च रिसिविंग द लाईट अँड द अदर पोर्शन रिमेन डार्क. आणि तुम्ही पाहाल की ज्यावेळेस आहे ना टॉर्चच्या समोर ज्यावेळेस बॉलचा फेसिंग येतो त्यावेळेस तिथं लाईट असते, आणि त्याच्याबरोबर अपोजिट बाजूला काय असते रिमेन portion is dark. This is what happen when the earth rotates on its axis. The part of the earth facing the sun receiving its light
अँड एक्सपिरियन्स डे. आणि तेच आहे ना आपल्या काय होतं आहे अर्थ बरोबर होतं आहे. अर्थ ज्यावेळेस आहे ना रोटेट्स होती तिच्या ॲक्सिसमध्ये, त्यावेळेस अर्थचं तोंड ज्यावेळेस सनच्या पुढे असतं, लाईटमध्ये असतं, त्यावेळेस तिच्यावर काय पडते, लाईट पडते आणि आपण एक्सपिरियन्स काय करतो तो डेचा. व्हाईल द अदर हाफ रिमेन डार्क ॲज इट डज नॉट रिसीव्ह एनी लाईट अँड एक्सपिरियन्स नाईट. आणि त्याचबरोबर अपोजिट बाजूला आहे ना रिमेनिंग जो हाफ राहतो तिथे काय असतं तर डार्क असतं आणि तिथं लाईट पोहोचत नाही आणि म्हणून तो एक्सपिरियन्स काय असतो तर नाईट. ॲज द अर्थ रोटेट्स द पार्ट फेसिंग द सन मूव अवे from it and experience night, while the part that was always away from the sun now faces it and experience day. That is how the rotation of the earth cause day and night. आणि ह्या सगळ्यांमुळे आपल्याला काय कळतं की ज्यावेळेस आहे ना अर्थ रोटेट करते आणि त्याच्यामुळेच डे आणि नाईट हे घडत असतं. Did you know the length of day and night changes all through the year because the earth axis is tilted on one side? The North Pole and the South Pole each have 6 months of day and 6 months of night because of the tilting of the ॲक्सिस. आता हे जे हे काय सांगते की डे अँड नाईट हे ना जी त्याची लेंथ असते म्हणजे त्याचं जे अंतर असतं डे टायमिंगमध्ये कधी कधी डे मोठा असतो, कधी कधी नाईट लहान असते, कधी नाईट मोठी असते आणि कधी डे लहान असतो. हे का बरं होतं तर अर्थ जेव्हा आहे ना अर्थ जेव्हा ॲक्सिस जे कसं आहे तर टिल्टेड वन साईड म्हणजे ती थोडी काय होते रोटेशन करता करता ती काय होते तिरकी रोटेट करत असते, फिरत असते. आणि नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे ईच म्हणजे प्रत्येकी ते 6 महिने त्यांच्याकडे डे असतो तर 6 महिने नाईट असते. प्रॅक्टिस जो रॅपिड फायर आहे हा त्याचा व्हिडिओ नंतर बनवते. ओके, चला तर मग रिव्होल्यूशन पाहूया. द प्लॅनेट्स ऑल्सो मूव्ह अराउंड द सन इन ॲन इलिप्टिकल ऑर्बिट. जे प्लॅनेट आहेत ते मूव्ह करत असतात सनच्या भोवती. ते कसे तर इलिप्टिकल म्हणजे काय लंबवर्तुळाकार ऑर्बिटमध्ये ते फिरत असतात म्हणजे थोडेसे तिरपस असे लंबुकळ्या आकारात ते फिरत असतात. दिस मुवमेंट ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज कॉल्ड रिव्होल्यूशन. आणि ह्या राऊंडला काय म्हणलं जातं तर रिव्होल्यूशन. बघा, ज्यावेळेस अर्थ ज्यावेळेस स्वतःभोवती फिरत असते तिला रोटेशन म्हणतात आणि ज्यावेळेस अर्थ ही सनभोवती राऊंड घेत असते त्याला रिव्होल्यूशन म्हणत असतात. Thus, we can say that each planet rotates on its axis and revolves around the sun at the same time. आणि हे काय तर प्रत्येक हे जे प्लॅनेट आहे ते काय करतात स्वतःभोवती स्वतःच्या ॲक्सेसमध्ये रोटेट करत असतात आणि त्याचबरोबर ते सनला काय करतात रिव्हॉल्व्ह अराउंड करत असतात म्हणजे त्याला फिरत असतात एका सेम टाईममध्ये. द रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ अराउंड द सन कॉज डिफरंट सीझन लाईक. आणि ह्या रिव्होल्यूशनमुळे अर्थवरती आहे ना काय सीझन्स निर्माण होतात. कुठले कुठले तर समर वेन इट इज हॉट अँड सनी तेव्हा काय असते खूप उष्णता असते. फॉल ऑर ऑटम वेन लीव्स चेंज कलर अँड द वेदर कूल्स डाऊन. आणि ज्या वेळेस आहे ना पानं काय होतात झडतात आणि त्यांचे कलर चेंज होतो त्याला काय म्हणायचं ऑटम. विंटर वेन इट इज कोल्ड अँड स्नो. विंटर कोणाला म्हणायचं की ज्या वेळेस आहे ना खूप थंडी असते आणि स्नो पडत असतो त्यावेळेस त्याला विंटर म्हणायचं. स्प्रिंग वेन फ्लावर्स ब्लूम अँड द वेदर वॉर्म अप. आणि अशा वातावरणाला की ज्यावेळेस आहे ना सगळ्या झाडांना नवी पालवी फुटते आणि वेदर वॉर्मअप होतो जरासं थोडंसं गरमी असते त्याला काय म्हणायचं तर स्प्रिंग. आता खाली जे आपल्याला पिक्चर दाखवलं आहे की 1 रिव्होल्यूशन ऑफ अर्थ मेक्स 1 कम्प्लीट इयर. हे पूर्ण पिक्चर ते दाखवते आणि त्यानुसार सीझन्स दाखवलेत आपले मंथ दाखवलेले आहेत. द अर्थ टेक्स 365 days and 6 hours
टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन अराउंड द सन. आपली अर्थ सनभोवती एक रिव्होल्यूशन करण्यासाठी तिला किती दिवस आणि किती तास लागतात ते, तर 365 days and 6 hours लागतात ते. इन अ कॅलेंडर वी सी ओनली 365 days. पण आपल्या कॅलेंडरमध्ये आपण काय पाहतो तर 365 days पाहतो. एव्हरी 4th year द एक्स्ट्रा 6 hours ऑफ ईच इयर आर ॲडेड अप टू मेक 24 hour और 1 day. आणि प्रत्येक 4 वर्षांनी हे जे 6-6 तास प्रत्येक वर्षी वाढतात ते काय करतात ते एक मिळून एक दिवस वाढवतात. ते 24 hours होतो आणि त्या 24 hours किंवा 1 day ते होतो. दिस डे इज शो इन द कॅलेंडर इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. आणि हा जो वाढलेला 24 hour किंवा 1 day आहे हा कधी आपण दाखवतो कॅलेंडरमध्ये तर फेब्रुवारी महिन्यात. दिस इयर इज कॉल्ड लीप इयर. आणि ह्याच वर्षाला काय म्हणलं जातं लीप इयर. इट हॅज 366 days in all and the month of February has 29 days. आणि ह्या लीप इयरमध्ये टोटल डेज किती असतात 1 इयरमध्ये तर 366 days असतात. आणि त्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात मग 29 days. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डिड यू नो फ्रॉम वन बर्थडे to another all of us make a journey around the sun as the earth complete its one round of revolution. एक बर्थडे आला आणि दुसऱ्या बर्थडेपर्यंत आपण काय करत असतो तर अर्थ आपली ही काय सनभोवती एक राऊंड घेत असते, रिव्होल्यूशन होत असतं. माइंड जिम 1 हा परत वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवते. आता आपण नेक्स्ट टॉपिककडे वळूया. द मून. वी हॅव लर्न अबाउट द मुवमेंट ऑफ द अर्थ. आपण आत्ता शिकलो की अर्थची मुवमेंट शिकलो. बट डू यू नो द मून ऑल्सो रोटेट्स ऑन इट्स ॲक्सिस अँड रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. आणि तुम्हाला माहिती आहे का की मूनसुद्धा ह्यांना रोटेशन करत असतो स्वतःभोवती फिरत फिरत. तो कोणाला रिव्हॉल्व करतोय तर तो अर्थला रिव्हॉल्व करतोय. बघा अर्थ आपली कोणाला रिव्हॉल्व करते तर सनभोवती रिव्होल्यूशन करते. आणि मून आहे जो आपला तो मून कोणाला करतो तर आपल्या अर्थला. द शेप ऑफ द मून ॲज सीन फ्रॉम द अर्थ ॲपियर टू चेंज बिकॉज ऑफ दिस रोटेशन अँड रिव्होल्यूशन. आणि जो मून आपल्याला अर्थभोवती रोटेशन करतोय आणि त्या रिव्हॉल्व करतोय त्यावेळेस आहे ना हे जे मूनचे जे शेप्स चेंज होतात हे त्याच्यामुळे होतात ते. द मून टेक ॲप्रॉक्सिमेटली 28 days टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ. आणि मूनला अर्थभोवती एक रिव्होल्यूशन म्हणजे एक राऊंड मारायला किती दिवस लागतात ते तर 28 दिवस लागतात ते. वी सी द मून शायनिंग इन द स्काय ॲट नाईट बट इट इज नॉट द मून्स ओन लाईट दॅट वी सी. आपण जी मूनची शायनिंग पाहतो रात्रीची स्कायमध्ये ती त्या मूनची स्वतःची नसते. तर द मून ओनली रिफ्लेक्ट्स द लाईट दॅट इट रिसिविंग फ्रॉम द सन. सनकडून रिफ्लेक्ट झालेली जी लाईट असते ती आपल्याला मूनमध्ये दिसते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. ऑन सम नाईट्स वी कॅन सी अ ब्राईट फुल मून इन द स्काय. आपण कधी कधी रात्री आहे ना एखाद्या रात्री आपल्याला मून कसा दिसतो तर फुल मून दिसतो म्हणजे पौर्णिमा दिसते म्हणतात. मराठीमध्ये तिला पौर्णिमा म्हणतात. पूर्ण मून दिसतो. वाईल ऑन अदर नाईट अ क्रिसेंट मून कॅन बी सीन. आणि कधी मग आपण काय पाहतो की एक फक्त आहे ना भाग आहे ना तिचा पांढरा असतो आणि बाकी सगळा काळा असतो. त्याला काय म्हणायचं तर क्रिसेंट मून. देअर आर ऑल्सो नाईट वेन वी डू नॉट सी द मून ॲट ऑल. आणि कधीतरी आपण असं पाहतो की पूर्ण मूनच नसतो. दीज आर न्यू मून नाईट. आणि त्या रात्रीला आपण काय म्हणतो तर न्यू मून नाईट म्हणतो. लेट अस डिस्कवर द फ्रेजेस ऑफ द मून. चला तर मग आपण आहे ना हे मूनचे जे शेप चेंजेस होतात ते त्याच्याबद्दल माहिती घेऊया. फ्रेजेस ऑफ द मून. द मून ॲज सीन फ्रॉम द अर्थ ॲपियर्स टू चेंज इट्स शेप एव्हरी नाईट. आपण जो अर्थवरून आहे ना मूनला पाहतो त्या मूनचे काय
प्रत्येक वेळेस प्रत्येक नाईटला शेप हे चेंजेस होत असतात. द फुल मून विच इज राऊंड इन अ शेप सीम टू रिड्यूस इन साईज टिल इट डिसॅपियर. आणि जो फुल मून पाहतो तो त्याचा शेप हे चेंज होत होत आपण काय पाहतो, त्याची साईज ही डिसॅपियर म्हणजे न दिसेनास अशी होते. इट ॲपियर्स अगेन अँड सीम टू ग्रो इन साईज. आणि परत तो आपल्याला दिसायला लागतो आणि परत तो हळूहळू वाढतो. ग्रॅज्युअली दिस डिफरंट शेप ऑफ द मून ॲज सीन फ्रॉम द अर्थ आर कॉल्ड द फेजेस ऑफ मून. आणि हे जे आपण अर्थवरून पाहत असतो ह्या मूनचे शेप्स चेंजिंगचे, त्यालाच काय म्हणायचं तर फेजेस ऑफ मून म्हणायचं. वेन द मून कम्स बिटवीन द सन अँड द अर्थ इट्स डार्क साईड फेसेस द अर्थ अँड वी कॅनॉट सी द मून वी कॉल दिस द न्यू मून. आणि ज्या वेळेस मून हा कुठे येतो, सन आणि अर्थच्या मध्ये येतो, त्यावेळेस आहे ना काय होतं तर डार्क साईड फेसेस ऑफ द अर्थ होते. म्हणजे अर्थला काय अंधार पडतो आणि आपण आहे ना मून पाहू शकत नाही आणि त्यालाच काय म्हणायचं तर न्यू मून म्हणायचं. ॲज द मून सीन टू मूव्ह अँड ग्रो इन साईज इट फर्स्ट ॲपियर टू टेक द शेप ऑफ अ क्रिसेंट अँड देन इट इज सीन ॲज अ हाफ मून. आणि हळूहळू मग आहे ना तो क्रिसेंट मून म्हणजे थोडा थोडा वाढत जातो न्यू मून नंतर आणि मग तो कशात येतो तर हाफ मूनमध्ये येतो. वेन 3/4 ऑफ द मून इज सीन इट इज कॉल्ड द गिबियस मून. जिबियस मून. ज्यावेळेस आहे ना पूर्ण मून थोडासा आहे ना 3/4 म्हणजे 3/4 वेळेस आपण पाहतो त्याला काय म्हणायचं तर जिबियस मून म्हणायचं. द मून सीम्स टू फर्दर ग्रो इन साईज टिल द होल मून कॅन बी सीन अगेन दिस इज कॉल्ड द फुल मून. आणि ज्या वेळेस आपण आहे ना हळूहळू पुढे त्याचं साईज ग्रो होतो, मोठा होतो आणि आपल्याला पूर्ण आहे ना मून दिसतो, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं तर फुल मून म्हणायचं. डिड यू नो द मून इज ग्रॅज्युअली मूविंग अवे फ्रॉम द अर्थ. काय मून हा काय अर्थभोवती मूव करत असतो. द मून्स ऑर्बिट इज स्लोली एक्सपॅन्डिंग ॲट अ रेट ऑफ अबाउट 1.5 इंचेस म्हणजे 3.8 सेंटीमीटर पर इयर. दिस फिनोमेनिया known as the lunar eclipse is caused by tidal force between the earth and the moon. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट पेजवर आहे माइंड जिम 2. मी हा नेक्स्ट त्याचा व्हिडिओ बनवेन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.